कालेन धम्म सवनं एतं मंगलं उत्तमं. म्हणजे वेळोवेळी धम्म श्रवण करणे हे मंगल उत्तम मंगल कार्य आहे. जगविख्यात आदरणीय भंते अजान जयसारो थायलंड आणि संघ यांचे तथागत भगवान बुद्धाच्या पवित्र भूमीत आगमन. बुद्धाचा धम्म प्रचार प्रसार प्रथम ह्या पावन भूमीत झाला. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कर्मभूमी महाराष्ट्र राज्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील टाकळी वाघजाड येथे दानदाते डॉक्टर सुनीता गवई परिवाराने 6 एकर जमीन दान केलेल्या निसर्गरम्य शांत वातावरणात 27 डिसेंबर 2025 रोजी भिक्खू संघाचे आगमन झाले. 28 डिसेंबरला कोराळा बाजार, 29 डिसेंबरला तरोडा, 30 डिसेंबरला पिंपरी गवडी, 31 डिसेंबरला शेलापूर ह्या गावांमध्ये पायी प्रवास करून प्रवचने दिली. पिंपरी गवडीला जाताना सावर्धा येथे बुद्ध विहाराला भेट दिली आणि 1 जानेवारीला धम्मसारा शांतभूमी टाकळी येथे प्रवचनात भंते अजान जयसारो यांनी भारतीय समाज हा प्रेमळ आणि पाहुण्यांचा आदर सत्कार करण्यात जगात अग्रेसर आहे, तसेच महाराष्ट्रातील बौद्ध धर्मीय लोक एकत्रितपणे येऊन जे कार्य करतात ते सुद्धा मला आवडले. तथागत भगवान बुद्ध यांच्या धम्मामध्ये कोणत्याही प्रकारची जबरदस्ती नाही. बुद्धाची शिकवण ही दानशील भावना एकत्र अशा पद्धतीची आहे. पंचशिलेचे आचरण करणे हे सुद्धा ध्यानाचे चिंतन आहे. हे प्रवचन श्रवण करण्यासाठी शेकडो उपासक उपासिकांनी लाभ घेतला. तर आपल्याला काय वाटलं आणि महाराष्ट्रातून गेल्यानंतर महाराष्ट्रातील बौद्धाबद्दल आपण थायलंडला आपल्या बौद्धाबद्दल काय सांगणार आहात? What do you feel when you visit Maharashtra? How do you feel? And when you go back to Thailand, what message will you give to the Thai people about Maharashtrian people? Well, I came to Maharashtra for the first time 50 years ago when I was 17 years old, before I became a monk. And so I have always, since childhood, had a strong connection with India, and now I feel it's a chance that I can repay some of my debt of gratitude to India and especially to the Buddhists of Maharashtra. प्लीज मराठीमध्ये सांगा, ट्रान्सलेशन मी करून. इथे महाराष्ट्रामध्ये 50 वर्षापूर्वी आलो होतो आणि मला नेहमीच महाराष्ट्रामध्ये येण्याचा आनंद होत असतो. आणि मी जेव्हा इथून जाईन पुन्हा थायलंडला, तर मी किती कृतकृत झालेलो आहे महाराष्ट्रीयन लोकांना भेटून, याबद्दल मी काही लोकांना सांगेन. या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुनीता गवई यांच्याकडे कसा संपर्क झाला याबद्दल? असे प्रश्न छोटं म्हणजे या जमीन कशी मिळाली आपल्याला? सुनीता गवई जमीन कशी मिळाली? Almost 20 years ago, I decided to go on pilgrimage around the caves of Ajanta and Ellora, and at that time I met a young man called Deepak, and Deepak went on to start the Dhammamangalam Buddhist group, and it's through the connection with Dhammamangalam Buddhist group that I got to know Dr. Sunita. तर 20 वर्षापासून मी या ठिकाणी या परिसरातील अजिंठा आणि एलोराच्या ज्या लेण्या आहेत त्यांना भेट देत आहे. आणि एका भेटीमध्ये अशाच प्रकारच्या दीपक जे आहेत आंबोरी ते मला भेटले आणि ते धम्ममंगलमची सुरुवात करणार होते. आणि मग धम्ममंगलमच्या मधून माझी सुनीता गवई जे आहे त्यांच्याशी बोलणी झाली. 17-18 वर्षानंतर आपण बौद्ध धर्माचा भारतामध्ये आलात, त्याबद्दल आपण काय सांगू शकाल? You can, in last 17-18 years, what changes you have seen in Indian Buddhism? I think I don't dare to draw too many conclusions because I come from such a short time, so it's a bit superficial. But I would say that now there is a movement towards Theravada Buddhism more clearly than there was before, particularly through the work of many bhikkhus from Burma and Sri Lanka and also from Thailand. And I think in long term, I think this is very healthy.
And I hope that the Buddhists of Maharashtra will become integrated into the world Buddhist community. तर मी फार थोड्या वेळासाठी इथे येत असतो, त्यामुळं असं मी काही ठोसपणे म्हणू शकत नाही. परंतु एवढं मात्र नक्कीच की बर्मा आहे, थायलंड आहे, श्रीलंका येथील जे थेरवादा बुद्धिझमचे जे भिक्खू आहेत ते महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि त्याचा या ठिकाणी त्याचा परिणाम नक्कीच दिसतो आहे आणि बुद्ध धर्माची प्रगती होते आहे असं मला वाटतं. धन्यवाद. आय बी 7 न्यूज बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी कैलास खराटेसह अनिल खराटे, बुलढाणा. आपण पाहताय IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची.